नमस्कार. द्वयाधिकार किंवा इंग्रजीमध्ये ज्याला आपण ड्युओपॉली असं म्हणतो, हा अल्पाधिकाराचाच एक प्रकार आहे. इट इज अ स्पेशल केस ऑफ ओलिगोपॉली. द्वयाधिकारामध्ये दोन विक्रेते किंवा उत्पादक असतात आणि हे दोन विक्रेते किंवा उत्पादक किमतींच्या माध्यमातून किंवा उत्पादन पातळीच्या माध्यमातून एकमेकांशी स्पर्धा करत असतात. द्वयाधिकाराच्या या बाजारपेठेमध्ये या दोघांमधली किमतीच्या द्वारे होणारी किंवा पुरवठ्याच्या माध्यमातून होणारी स्पर्धा कशी चालते याचं स्पष्टीकरण करणारी अनेक प्रतिमानं किंवा मॉडेल्स मांडली गेलेली आहेत. असंच एक प्रतिमान आपण समजावून घेणार आहोत, एजवर्थचं प्रतिमान. फ्रान्सिस वाय एजवर्थ या आयरिश तत्त्ववेत्त्यानं आणि पॉलिटिकल इकॉनॉमिस्ट राजकीय अर्थतज्ज्ञांनी हे मॉडेल मांडलं आहे. त्यामुळे त्यांच्याच नावाने हे मॉडेल किंवा प्रतिमान ओळखलं जातं, एजवर्थचं प्रतिमान. एजवर्थ यांनी हे मॉडेल द प्युअर थिअरी ऑफ मोनोपॉली या 1897 प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाद्वारे मांडलं आहे. एजवर्थनं मांडलेलं मॉडेल आणि बर्ट्रांड यांनी मांडलेलं मॉडेल याच्यामध्ये खूप साम्य आहे. आपण यापूर्वी बर्ट्रांडचं प्रतिमान पाहिलेलं आहे. या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. या दोघांमध्ये खूपच साम्य आहे. या दोघांमधला फरक हा एकच आहे की एजवर्थ या बाजारपेठेमधल्या द्वयाधिकाराच्या बाजारपेठेमधले जे उत्पादक आहे त्यांची उत्पादन पातळी मर्यादित आहे असं गृहीत धरतायत. बर्ट्रांडनी आपल्या प्रतिमानामध्ये वस्तूच्या किमतीद्वारे होणारी स्पर्धा मांडली आणि बाजारपेठेमध्ये प्रत्येक उत्पादक आपली किंमत निश्चित करतो, समोरच्या उत्पादकाची किंमत स्थिर असेल असं गृहीत धरतो आणि आपली किंमत पातळी बदलतो आणि त्या किंमत पातळीला बाजारपेठेमध्ये जेवढी मागणी राहील तेवढी मागणी पूर्ण करतो. इथे सुद्धा एजवर्थच्या प्रतिमानामध्ये सुद्धा बर्ट्रांडप्रमाणेच हा उत्पादक किंवा विक्रेता किमतीद्वारे स्पर्धा करतो. समोरच्या उत्पादकाची किंवा स्पर्धक उत्पादकाची किंमत स्थिर आहे असं गृहीत धरतो आणि आपली किंमत पातळी निर्धारित करतो किंवा ठरवतो. आणि मात्र या ठरवलेल्या किंमत पातळीला जेवढी मागणी येईल तेवढी त्याची कपॅसिटी असेल असं नाही. इथे फरक एवढाच आहे की त्याची जी उत्पादन क्षमता आहे ती मर्यादित आहे. त्या उत्पादन क्षमतेच्या मर्यादेमध्ये राहून तो निवडलेल्या किमतीला आपल्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा करतो. हा दोघांमधला मूलभूत फरक आहे. अन्यथा दोन्ही मॉडेल सारखीच आहेत. या एजवर्थच्या मॉडेलमध्ये किंवा प्रतिमानामध्ये जी गृहीतक आहेत ती यापूर्वी आपण पाहिलेल्या कुर्नो मॉडेलमधल्या किंवा कुर्नो प्रतिमानामधल्या आणि बर्ट्रांड प्रतिमानामधलीच गृहीतक आहेत. कुर्नोप्रमाणेच किंवा बर्ट्रांडप्रमाणेच ही गृहीतक आहेत. उदाहरणार्थ दोन उत्पादन संस्था, एक जिन्सी उत्पादन, एकसारखं उत्पादन, रेषीय मागणी वक्र, शून्य उत्पादन खर्च काही नाही. इथे बर्ट्रांडप्रमाणेच प्रत्येक उत्पादन संस्था आपला नफा अधिकतम करण्यासाठी आपली किंमत पातळी निवडते, म्हणजे किमतीद्वारे स्पर्धा, एकमेकांच्या किमतींना स्पर्धा केली जाते, किंमत युद्ध. त्यानंतर प्रत्येक उत्पादन संस्थेकडे मार्केट पॉवर आहे आणि या मार्केट पॉवरचा वापर करून त्या संस्थेने घेतलेले निर्णय वस्तूच्या किमतीवर परिणाम करत असतात. हे सुद्धा गृहीतक बर्ट्रांडच्या प्रतिमानामध्ये आहे. उत्पादन संस्थांची संख्या स्थिर आहे. विश्लेषण काळामध्ये उत्पादन संस्थांची संख्या स्थिर आहे. हीच गृहीतकं कुर्नो प्रतिमानामध्ये होती आणि बर्ट्रांड प्रतिमानामध्ये होती. तीच गृहीतकं एजवर्थने स्वीकारलेली आहेत. फक्त या प्रतिमानामध्ये तीन गृहीतकांची भर आहे. ती म्हणजे दोन्ही उत्पादन संस्थांची उत्पादन क्षमता मर्यादित आहे, महत्त्वाचं गृहीतक, की ज्या गृहीतकावर एजवर्थचं प्रतिमान बर्ट्रांडच्या प्रतिमानापेक्षा वेगळं होतं. दोन्ही उत्पादन संस्थांची उत्पादन क्षमता मर्यादित आहे. म्हणजे काय तर बाजारपेठेमध्ये विशिष्ट किमतीला भरपूर मागणी आली म्हणून ती सगळी मागणी पूर्ण करण्याची क्षमता या प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअली व्यक्तिगत दृष्ट्या नाही. त्याची काहीतरी क्षमतेची मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे जाऊन तो पुरवठा करू शकत नाही असा याचा अर्थ होतो. त्यानंतर अल्पकालावधीमध्ये दोघांकडून दोन वेगवेगळ्या किमती आकारल्या जाऊ शकतात. हे आणखीन एक ॲडिशन आहे किंवा हे आणखीन एक जादा गृहीतक एजवर्थमध्ये आहे. अल्पकालावधीमध्ये दोघांच्या वेगळ्या किमती असू शकतात, याची एक किंमत त्याची एक किंमत, आणि त्या किमतीला बाजारपेठेमध्ये ते वस्तू विकत असू शकतात. आणखीन एक गृहीतक, एकूण बाजारपेठ दोघांमध्ये समान विभागली जाते.
त्या ठिकाणी बाजारपेठ समान विभागली जाते त्या किंमत पातळीला, असं एक गृहीतक आहे. ही तीन गृहीतकं ही बर्ट्रांडच्या आणि कुर्नोच्या मधल्या गृहीतकांचं ॲडिशन आहे असं म्हणता येईल, किंवा त्या गृहीतकांपेक्षा ही तीन गृहीतकं फक्त जादा आहेत आणि वेगळी आहेत. या गृहीतकांच्या आधारावर आपण मागणी वक्रांच्या साहाय्यानं एजवर्थचं प्रतिमान समजावून घेऊया. इथे आता ए आणि बी असे दोन विक्रेते आहेत. इथे आडवा अक्ष ए बीनं दर्शवला आहे आणि उभा अक्ष डी ओनं दर्शवला आहे. ओ या ठिकाणी शून्य बिंदू आहे. या ओच्या डाव्या बाजूला एची बाजारपेठ किंवा एची उत्पादन पातळी आणि बाजारपेठ आहे. ओच्या उजव्या बाजूला बीची बाजारपेठ आणि बीची उत्पादन पातळी आहे. ओडी या उभ्या अक्षावर, हा जो उभा अक्ष हा किंमत अक्ष आहे, याच्यावर किमती मोजल्या जात आहेत. डी ए हा एला सामोरा जावा लागणारा मागणी वक्र आहे आणि डी बी हा बीला सामोरा जावा लागणारा मागणी वक्र आहे. आता समजा दोघांनी, ए आणि बी हे दोन उत्पादक आहेत आणि या दोघांनी ठरवलं की आपण कल्युजन करायचं, म्हणजेच दोघांनी एकत्र यायचं आणि एकत्र किंमत ठरवून त्या आधारे बाजारपेठेमध्ये जो काही पुरवठा असेल तो आपल्या क्षमतांप्रमाणे करायचा असं ठरवलं. आणि दोघांनी समजा P1 ही किंमत ठरवली. आता ही दोघांनी एकत्र येऊन ठरवलेली किंमत आहे म्हणून ही मक्तेदारीची किंमत आहे. एजवर्थच्या प्रतिमानामध्ये आपण सुरुवात मक्तेदारीपासून करतो आहोत. P1 ही मक्तेदारीची किंमत आहे. मक्तेदारीची का? कारण हे दोघं एकत्र आले. दोघं जर एकत्र आले तर मक्तेदारी होईल. दोघं एकत्र येणं, दोघांनी एकत्र येऊन एकमेकांचे सहकार्य करणं ही मक्तेदारीची स्थिती आहे. म्हणजे तो एकच असल्यासारखा होईल. दोघांचा म्हणून एकच उत्पादन संस्था असल्यासारखी होईल. त्यामुळे ही जी P1 ही किंमत आहे ही बाजारपेठेतली मक्तेदारी किंमत आहे. आणि या किंमतीला दोघांनी ठरवलं की आपण एनं ठरवलं की आपण त्याच्या क्षमतेप्रमाणे तो OQ1 इतकं उत्पादन विकतो आहे बाजारपेठेमध्ये आणि बी हा OQ-1 किंवा Q-1 इतकं उत्पादन विकतो आहे. दोघंही सारखंच उत्पादन बाजारपेठेमध्ये विकत आहेत किंवा विक्री करत आहेत. आता या किंमत वक्रावरच्या D1 आणि D-1 या बिंदूवरून हे ठरलं आहे आणि त्याप्रमाणे ते ए हा Q1 एवढी उत्पादन पातळी बाजारपेठेमध्ये विकतो आहे आणि बी हा Q-1 एवढी उत्पादन पातळी बाजारपेठेमध्ये विकतो आहे. P1 ही बाजारपेठेमधली मक्तेदारी किंमत आहे, दोघांनी एकत्र येऊन ठरवलेली. परंतु एजवर्थच्या या प्रतिमानामध्ये दोघंही एकमेकांशी लॉंग टर्ममध्ये, दीर्घकाळामध्ये सहकार्य करू शकत नाही किंवा करत नाहीत. त्यापैकी कोणीतरी एकमेकाला फसवण्याचा प्रयत्न करतो किंवा आपले निर्णय बदलतो, तो सहकार्याचं धोरण ठेवत नाही. आणि त्यामुळे दोघांपैकी एक कोणीतरी सुरुवात करतो की आहे ती किंमत थोडी कमी करायची आणि आपल्याला जास्त बाजारपेठ मिळवायची. अशा प्रकारचा निर्णय एक समजा ए हा निर्णय घेतो आहे. एनं ठरवलं की आहे त्या किंमत पातळीपेक्षा किंमत कमी आकारायची. आता P1 वरून थोडी किंमत कमी केली आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा Q1 पेक्षा जास्त थोडं उत्पादन तो आता विकायला लागला आहे. एनं जास्त बाजारपेठ काबीज केलेली पाहून आता बी सुद्धा P1 या किमतीशी स्वतःला जोडून घेत नाही किंवा तिथे तो स्टिकअप राहत नाही, तो तिथं स्थिर राहत नाही. तो पण आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतो. P1 एनं जी किंमत ठरवली आहे त्या किमतीपेक्षा खालची किंमत बी आकारतो. त्यापेक्षा खालची किंमत बी आकारल्यामुळे बीला थोडी जास्त बाजारपेठ मिळते, एला त्याच्यापेक्षा थोडी कमी बाजारपेठ मिळालेली असते. त्यामुळे एचा नफा तुलनेनं कमी राहतो. आता पुन्हा काय होतं? पुन्हा एनं बीची ही प्रतिक्रिया पाहून ए पुन्हा त्यावर प्रतिक्रिया देतो. ए पुन्हा आपली किंमत कमी करतो, आपली किंमत पातळी कमी करतो आणि किंमत पातळी कमी केल्यामुळे एची बाजारपेठ वाढते, बीला थोडी बाजारपेठ कमी उपलब्ध होत राहते. आता परिस्थिती अशी आहे की हे असंच चालू राहतं, हे किंमत युद्ध असंच चालू राहतं आणि किंमत P वरून हळूहळू खाली येत राहते. आता ही किंमत कुठपर्यंत खाली येईल? ही किंमत जास्तीत जास्त P2 पर्यंत खाली येऊ शकते. P2 पर्यंत का? कारण इथे आता OQ2 आणि OQ-2 ह्या जो दोन किंमत पातळ्या आहेत ह्या दोघांच्या उत्पादनाच्या क्षमता आहेत. ए हा उत्पादक OQ2च्या पलीकडे जाऊ शकत नाही आणि बी हा उत्पादक OQ-2च्या पलीकडे जाऊ शकत नाही.
त्याच्या पलीकडे तो जाणार नाही किंवा त्याची क्षमताच नाही. त्यामुळे या दोघांची क्षमतांमधून ही किंमत निर्धारित होते. या दोघांनी जर आपली 100% क्षमता वापरायची म्हटली म्हणजे Aनं OQ2 ही क्षमता आणि Bनं OQ-2 ही क्षमता जर पूर्ण वापरायची म्हटली तर बाजारपेठेमध्ये जेवढा पुरवठा होईल त्या पुरवठ्याला P2 ही किंमत निश्चित होती आहे. आणि या किमतीपाशी ते दोघं आपला संपूर्ण क्षमता वापरून आपलं उत्पादन करून ते बाजारपेठेमध्ये सगळं उत्पादन बाजारपेठेमध्ये विकत आहेत. ही पूर्ण स्पर्धेची किंमत आहे. पूर्ण स्पर्धेची का? कारण दोघांमध्ये आता पूर्ण क्षमतांना उत्पादनाचा वापर होतो आणि पूर्ण क्षमतांनी वापरलेले उत्पादन जे ते बाजारपेठेमध्ये ते विकतात आणि त्यामुळे दोघांमध्ये पूर्ण स्पर्धा आहे. ह्या P2च्या खाली किंमत जाणार नाही. P2च्या खाली किंमत का जाणार नाही? कारण P2च्या खाली जर किंमत गेली, एखाद्यानं समजा Aनं ठरवलं की P2च्या खाली अजून किंमत न्यायची, तर काय होईल? P2च्या खाली जर किंमत नेली तर बाजारपेठेमध्ये पुरवठा वाढवता येणार नाहीच आहे. पुरवठा OQ2 हाच राहील, पण किंमत मात्र कमी मिळेल आणि किंमत कमी मिळत असल्यामुळे बाजारपेठेमध्ये नफा कमी राहील. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये इथे आता P2च्या खाली किंमत जाणार नाही. P2 ही जी निर्धारित झालेली किंमत आहे त्याच किंमत पातळीला ही P2 या किंमत पातळीला पूर्ण स्पर्धेच्या किंमत पातळीला A हा उत्पादक OQ2 एवढी उत्पादन पातळी आपली पूर्ण उत्पादन क्षमता वापरून बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तू विकतो आहे, उत्पादन विकतो आहे आणि B हा विक्रेता OQ-2 एवढी पातळी वापरून तो आपला बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तू बाजारपेठेमध्ये संपूर्ण क्षमतेनं उत्पादन करून त्या बाजारपेठेमध्ये विकतो आहे. P2 ही पूर्ण स्पर्धेची किंमत आहे. इथे आता असं होणार नाही की इथे आता P2 या किमतीपाशी पण दोघे स्टिकअप राहणार नाहीत. जसं ते P1 या किमतीपाशी चिकटून राहिले नाहीत, ते खाली खाली घसरत आले, एकमेकांच्या पेक्षा कमी किंमत आकारात नफा वाढवण्यासाठी खाली आले, तसे ते आता OP2 पाशी पण होणार नाही. इथे आता P2 या किमतीपाशी A हा विक्रेता OQ2D2P2 हा जो चौकोन आहे एवढ्या चौकोना इतका नफा मिळवतोय, कारण दोघांचा उत्पादन खर्च 0 आहे. त्यामुळे सगळा जो विक्रून जो सगळा येईल तेवढा सगळा नफाच आहे. त्यामुळे A हा विक्रेता OQ2D2P2 नीट बघा, OQ2D2P2 हा जो चौकोन आहे, आयत आहे, या आयत एवढा नफा Aला मिळतोय आणि Bला त्याच पद्धतीनं OQ-2D-1P2 एवढा नफा Bला मिळतो आहे. हा नफा एवढा जरी मिळत असला तरी आता या P2 ही पूर्ण स्पर्धेची किंमत आहे, या पूर्ण स्पर्धेच्या किमतीपाशी सुद्धा आता हे स्टिकअप राहणार नाहीत. यातला कोणी ना कोणी पुन्हा एकदा चीट करेल आणि काय होईल? कुणाला तरी असं वाटेल की आपण किंमत थोडीशी वाढवावी, कारण समोरचा जो उत्पादक आहे तो कमी किंमत आकारतोय, आपण थोडी किंमत वाढवून आपला नफा वाढवावा. त्यामुळे समजा हे काम Aनं केलं, Aनं ही किंमत वाढवली. Aनं किंमत वाढवल्यानंतर काय होईल? त्याचा नफा थोडासा वाढेल, पूर्वीपेक्षा तो कमी नग विकेल, पण कमी नग विकून तो थोडा जास्त नफा मिळवू शकेल. A असा जास्त नफा मिळवतोय हे लक्षात आल्यावर B काय करेल? B पुन्हा आपली किंमत वाढवेल. B Aच्या वर किंमत आकारेल. Bनं A पेक्षा जास्त किंमत आकारल्यामुळे आता Bचा नफा थोडासा वाढेल, कारण उत्पादन कमी करायचं आहे, कारण उत्पादनाचे कष्ट कमी आहेत, पण किंमत वाढल्यामुळे नफा जास्त होतोय, कमी कष्टामध्ये जास्त नफा मिळतोय, हे Bच्या लक्षात येईल आणि त्यामुळे B पण किंमत वाढवेल. आता Bनं वाढवलेली किंमत पाहून पुन्हा त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून A काय करेल? A आपली किंमत वाढवेल. Aनं किंमत वाढवल्यामुळे पुन्हा Aचा नफा वाढेल, पुन्हा B आपली किंमत वाढवेल. असं करत ते पुन्हा P1 पर्यंत जातील. P1च्या वर जाणार नाहीत, कारण ही मक्तेदारीची किंमत आहे. इथे दोघांना हे दोघंही कल्ल्युजन करतील आणि पुन्हा ती मक्तेदारीची किंमत प्रस्थापित होईल. पण ती तरी स्थिर राहील का? ती देखील स्थिर राहणार नाही. इथे आता P1 ही किंमत पण स्थिर राहणार नाही. पुन्हा एकदा दोघांपैकी एक कोणीतरी फसवेल आणि किंमत तोडायला सुरुवात करेल आणि पुन्हा खाली यायला लागेल. खाली आली तर ती किंमत पुन्हा P2 पर्यंत येईल. P2ला ती किंमत तिथे सुद्धा स्थिर राहणार नाही, दोघेही P2 पर्यंत येतील आणि पुन्हा P2 पासून परत वर जायला सुरुवात करतील. त्यामुळे एजवर्थच्या प्रतिमानामध्ये जे संतुलन आहे ते स्थिर संतुलन नाही आहे. बर्ट्रांडच्या प्रतिमानामध्ये आपण जे संतुलन बघितलं होतं की बर्ट्रांडच्या प्रतिमानामध्ये जे संतुलन दर्शवलं जातं ते स्थिर संतुलन प्राप्त होतं. हे कुर्नोमध्ये पण सुद्धा स्थिर संतुलन प्राप्त होतं. कुर्नोच्या प्रतिमानामध्ये उत्पादक काय करतात? उत्पादक 3 भाग होतात बाजारपेठेचे, त्यातला एक भाग रिकामा ठेवला जातो आणि उरलेले 2 भाग एक एक उत्पादक पुरवठ्यासाठी घेतो आणि तेवढा पुरवठा करतो.
बर्ट्रांडच्या प्रतिमानामध्ये किंमत युद्ध आहे आणि किंमत युद्धानुसार बाजारपेठेमधली सगळ्यात जी किमान किंमत आहे, सगळ्यात खालची किंमत आहे ती प्रस्थापित होते आणि तिथे ते संतुलन होतं. इथे मात्र संतुलित एजवरच्या प्रतिमानामध्ये असं स्थिर स्वरूपाचं दीर्घकाळामधलं संतुलन अपेक्षित नाही. एजवरच्या मते हे द्वयाधिकाराच्या बाजारपेठेमधल्या या किमती सतत पूर्ण स्पर्धेची किंमत आणि मक्तेदारीची किंमत यांच्यामध्ये सतत वरखाली होत राहतील. यांच्यामध्ये सतत एकदा वर जातील, पुन्हा खाली येतील, पुन्हा वर जातील आणि ह्या असाच प्रकारे चालू राहील. इथेच एजवरचं प्रतिमान हे बर्ट्रांडच्या प्रतिमानापेक्षा वेगळं ठरतं. आणखीन एका गोष्टीसाठी वेगळं ठरतं. कोणत्या? सुरुवातीला आपण उल्लेख केला त्याप्रमाणे दोघांची मर्यादित उत्पादन क्षमता. जी बर्ट्रांडच्या प्रतिमानामध्ये उत्पादन क्षमता मर्यादित नाही आहे, ती बर्ट्रांडने कुठेही मर्यादित उत्पादन क्षमता घेतलेली नाही आहे. तिथे जी किंमत निश्चित होईल तेवढ्या किमतीला तो वस्तू पुरवायला तयार होतो आहे. इथे एजवर्थ मात्र तसं नाही करू शकत आहे. एजवरच्या प्रतिमानामधला उत्पादक जो आहे त्याची क्षमता मात्र मर्यादित आहे आणि त्यामुळे एकदा P2 पाशी किंमत आली की तो खाली जात नाही, कारण त्याला क्षमता वाढवायला चान्स नाही आहे. आणि तो P1च्या वर जात नाही, कारण P1 ही मक्तेदारीमधली किंमत आहे. त्यामुळे एजवरच्या प्रतिमानामधली किंमत ही पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांच्यामध्ये सतत वरखाली होत राहणारी किंमत आहे. धन्यवाद.